खूप जॅझी नाही वाटणार? छान दिसेल बॉडी. या मोहिनीचं काय चाललंय ना ते मला काही कळायलाच मार्ग नाही. थँक्यू. 4 दिवसावर लग्न येऊन ठेपलंय. खर्च कसा करायचा आहे, कशावर करायचा आहे, काही कळायला मार्ग नाही. म्हणे थाटामाटात लग्न करायचंय ते. तसं असेल तर मग समोरासमोर बसून 4 गोष्टी बोलाव्यात, सगळं स्पष्टपणे सांगावं, तर ते नाही. तुझा विश्वास नाहीये का तिच्यावर? तसं नाही हो. किती म्हणलं तरी लहान आहे ती अजूनही. त्यात बिचारी एकटी राबती. समजा काही बोलायचं असेल, कशाची मदत लागणार असेल, कळायला नको का आपल्याला? त्यात तिला मदतीला पण कोणी नकोय. आज सकाळी सकाळी कुठेतरी बाहेर गेली, कुठे गेली काही माहित नाही. अरे मुकुंद सोबत गेलीये, बोलली ती मला. मुकुंद काहीतरी मदत करणार आहे म्हणे तिला. मुकुंद, मग काल भेटला तू काही बोलला कसा नाही? काय चाललंय हिचं ना, मला आता कळायलाच हवं. कार्तिकी, कार्तिकी बाहेर ये. शालू नको एवढा लोड घेऊ. थांब जरा. कार्तिकी, कार्तिकी. काय आहे? मोहिनीनं काय काय ठरवलंय लग्नाचं? कशाचं काय मला नाही माहिती. मला नको विचारू प्लीज. एवढी चिडायला काय झालं? मी फक्त एवढंच विचारते, मोहिनीनं काय ठरवलंय? लग्नाचा खर्च ती कसा करणार आहे? कोण कोण येणार आहे? म्हणजे किती पाहुणे येणार आहेत? सगळं काय ठरलंय? तुला माहितीये का काही? माझ्याशी बोलायला वेळ कुठे असतो तुझ्या मुलीला? आणि आय डोंट थिंक तिने काय प्लॅन आउट केलंय. हारके पासून वेळ मिळेल तर करेल ना हे सगळं. ए बकवास बंद करा. आरके सोबत नाहीये ती, मुकुंद सोबत बाहेर गेली. हो मुकुंद बरोबर माय सट. हारके बरोबर गेलीये ती. एक मिनिट, तुला कसं माहितीये? मला नाही अख्ख्या जगाला माहितीये. हे बघ म्हणजे आरके सोबत तिचे कोणीतरी पिक्चर्स व्हायरल केले. मला बघा कसा घट्ट हात धरून उभी आहे ती. आणि खाली कॅप्शन काय लिहिलंय? सुपरस्टार आरके अडकला लग्नाच्या बेरीत. ज्या मुलीसोबत आधी भांडणं केली, मग माफी आणि मग जाहिरातीत काम केलं, त्याच मुलीसोबत आरके लग्न करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. आणि आरकेचं खरं आयुष्य सुद्धा त्याच्या कॅरेक्टर सारखं नाट्यमय घटनांनी भरलेलं आहे. नेटकरी असेही म्हणतात की भांडण किंवा माफी या सगळ्या घटना आरकेच्या टीमने केलेला PR स्टंट होता. आरकेच्या बायकोला सगळ्यांसमोर हळूहळू आणण्यासाठी ही एक वेल क्राफ्टेड स्ट्रॅटेजी होती. ते काय म्हणतात, सॉफ्ट लॉन्चिंग करण्यासाठी ही स्ट्रॅटेजी होती. आता यातलं खरं काय आणि खोटं काय हे येणारा काळच सांगेल. आता बोल ना, काय झालं? तुम्ही इथे तुमच्या लग्नाची तयारी करताय आणि तिथे आरके आणि मोहिनीच्या लग्नाचा बस क्रिएट झालाय. कार्तिकी, हे काय आलीच मोहिनी? ये बेटा. कुठे गेली होतीस तू? जरा महत्वाचं काम होतं. तू मुकुंद बरोबर गेली होतीस ना? मग ते ज्वेलरीच्या दुकानातून आरके बरोबर कशी काय बाहेर आली? तुला कसं कळलं? अगं मोहिनी, चोरी करायची असेल ना तर ऍटलीस्ट बी स्मार्ट यार. हे असं खुल्या पब्लिक मध्ये करशील ना तर सेन्सेशन क्रिएट होणारच. का तुला तेच हवंय? कार्तिकी, अशी काय जादू केलीयस ग माझ्या आरकेवर? हे बघ, हे फोटोज बघ. व्हॉट्स गोइंग ऑन? तुमच्या दोघात काही काय बोलतेस तू? तुला वाटते तसं काही नाहीये. जर तसं काही नसेल तर कुठला मुलगा एका मुलीला घेऊन ज्वेलरी शॉप मध्ये जातो? कॉफी प्यायला गेले होते तुम्ही तिथे?
हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी काही चुकीचं करत नाहीये. हे सगळं थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. मी ज्या दुकानात गेले होते ना, त्या दुकानाचे मालक आरके सरांचे मित्र आहेत, म्हणून ते माझ्यासोबत आलेले. मला थोडा डिस्काउंट मिळेल म्हणून, बाकी काही नाही. अगं पण बाळा, काय गरज आहे या सगळ्याची? महागाई किती वाढली बघतीयस ना. आणि शिवाय तुला माहितीये ना, आईला दागिन्यांची आवड नाहीच आहे. म्हणजे मी काय म्हणतोय, जर तुला खर्च करायचा असेल ना, तर आईच्या आवडीच्या गोष्टींवर तरी कर ना. काय ग हे पिंकी, बोल ना आता. आता का गप्पा बसलीयस? आई, बाबा, हे बघा, मी दागिने घ्यायला नव्हते गेले. ज्वेलरी शॉप मध्ये काय भाजी घ्यायला गेली होतीस? जो है वो बता दे, नाही तर ना माझ्या डोक्याचा भुगा करते आता हे लोक. मी वेळ आले की सगळ्यांना सगळं सांगेन. आई, आरके सरांनी फक्त आपली छोटीशी मदत केलीये, बाकी काही नाही. आणि सोशल मीडिया वाचून उगाच तुम्ही त्रास करून घेऊ नका. हा? मागच्या वेळेला पण माहितीये ना, काही लिहून आलं होतं. आणि त्यांना फक्त व्ह्यूज हवे असतात, म्हणून ते हे सगळं करतात. आणि त्यात उगाच आपला जीव जळतो. करेक्ट. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? ये भी कोई पूछने की बात है? सवालच नाही. पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. फक्त तुझ्याविषयी काळजी वाटते इतकंच. मोहिनी देवकर,